पोलीस रेजिंग डे आणि पोलीस रेजिंग सप्ताह स्थापना दिवस वर्धापन दिनानिमित्त आपण हे 7 दिवस आपण पोलीस तुमच्या घरापर्यंत येऊ तुम्हाला व्यसनमुक्ती सायबर क्राईमच्या संदर्भात किंवा दुसऱ्या अजून जे काही तुमच्या बाकीच्या अडचणी असतील त्या संदर्भात आम्ही तुमच्यापर्यंत येतो तुमच्यासोबत चर्चा करतो तुम्हाला माहिती देतो गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्टेशनला तुम्ही येऊन कंप्लेंट देऊन त्याचा तपास करणे हा एक वेगळा भाग आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर गुन्हे घडू नये आणि गुन्हे घडल्यानंतर जो होणारा त्रास आहे तो तुमचा त्रास कमी व्हावा यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लेक्चर व्याख्यान सभा वगैरे अरेंज करतो आज संधी असल्यामुळं आपण बाहेर लोक जास्त उपलब्ध होतील तिथं बोलून लोकांचा संडे खराब नाही करायचा किंवा संडेचा वेळ वाया न घालवता आपण तिथं जेवढे आहे तेवढ्यांना मार्गदर्शन करणार आहे सायबर सेल पहिला विषय सायबर सेलच्या संदर्भात 2-3 गोष्टी करायच्या आपलं फेसबुक ट्विटर जे काय सोशल मीडिया जे काय अकाउंट असतं ॲप आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ट्विटर आहे बाकी अजून जे काय असतील ते सगळे प्रायव्हेट करायचे प्रायव्हेट म्हणजे आपण ठरवणार की आपलं आपण टाकलेला फोटो कोण बघणार आपण टाकलेले व्हिडिओ कोण बघणार ते आपण ठरवायचं म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला पाहिजे त्याचे तुम्ही टाकणार आम्ही फॅमिलीसोबत महाबळेश्वरला फिरायला चाललो आणि त्या रात्री चोरी होणार तर असे प्रकार फक्त तुमच्या ओळखीच्या लोकांनीच तो फोटो पाहिला तुम्हाला ते चांगल्या प्रतिक्रिया देतात हॅपी ट्रॅव्हलिंग वगैरे ट्रॅव्हलिंगच्या संदर्भात जे काय असेल चुकीचं काय घडणार त्याच्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही प्रत्येक सोशल मीडियाला तुमच्या काय नाही हलका ठेवा पाणी निचे प्रत्येक ऐका प्रत्येक सोशल मीडिया जे अकाउंट असेल तुमचं त्याला तुम्ही पहिले प्रायव्हेट करून घ्या फोटो काढा तिकडे या समोर असेल दुसरं तुमचा मोबाईल आहे लॅपटॉप आहे जे बी काय तुमचं ऑनलाईन वापरतो कुठली बाहेरचं वायफाय वापरायचं नाही प्रत्येक आपल्या इलेक्ट्रॉनिक जे मोडेम आहे मोबाईल आहे लॅपटॉप आहे जे काय असेल ते कॉम्प्युटर आहे त्याला आपला पासवर्ड ठेवायचा म्हणजे तुम्ही कुठेतरी लॅपटॉप घेऊन जाणार आहे त्याच्यावरती पेनड्राईव्ह लावून तुमची सगळी माहिती घेऊन जाणार आणि त्या माहितीला उपयोग तुम्ही त्याच्या कामासाठी प्रत्येक आपल्या लॅपटॉपला कॉम्प्युटरला पासवर्ड ठेवा तो पासवर्ड तुम्ही फक्त वापरा आणि तुम्ही त्याच्यात एंटर करू दुसरं तुमच्याकडे जे अननोन कॉल येतात अननोन व्हिडिओ कॉल येतात त्याला रिस्पॉन्स अजिबात द्यायचा नाही तुमच्या ओळखीचं असेल तुमच्या कामाचं असेल तेवढंच इंटरटेन करायचं बाकी असेल तर सगळं ब्लॉक करून टाकायचं आणि कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही तुम्हाला आज ₹1 पण फ्रीमध्ये नाही देणार तुम्हाला रोजचे 20-30 1 लाख रुपयाची लॉटरी लागली 6 लाखाची लॉटरी लागली 1 करोडची लॉटरी लागली असे मेसेज येतात कॉल येतात याला अजिबात इंटरटेन करायचं नाही आमच्या त्या बॅनरवर या बॅनरवर तुम्हाला ऑनलाईन गेले तुम्ही कुठल्या गुगलमध्ये टाकलं तुम्हाला सगळ्या कंप्लेंट कशी करायची करू शकता सगळं ऑनलाईन तुम्हाला त्याची माहिती मिळेल 1930 असेल NCRPT गुगलमध्ये गेलं तुम्हाला आता बऱ्यापैकी लोकांना गुगल माहिती पहिली दुसरी जर मुलगा असला तरी गुगलमध्ये तो एखादा शब्द अडचणीचा वाटतो तो बघू शकतो तसं तुम्हाला गुगलमध्ये जाऊन माहिती स्वतः घरी बसले सगळ्या कंप्लेंट करू शकतो कुठलाही नंबर येऊ द्या सरळ